हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द लेक्चर सिरीज पार्ट 3. आज लेक्चर सिरीज पार्ट 3 मध्ये तुम्हा सर्वांचं मी विशाल मस्के विशाल फिजिक्स करिअर अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत. कालच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो की काल आपण जे बेसिक अंडरस्टँडिंग होतं की व्हॉट इज मीन बाय वेवलेंथ, सेकंड वन व्हॉट इज मीन बाय एम्प्लिट्यूड, थर्ड वन व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी आणि फोर्थ वन व्हॉट इज मीन बाय टाइम पिरियड. या चार गोष्टी आपण कालच्या सेशन मध्ये शिकलो आहोत. म्हणजे लेक्चर सिरीज पार्ट 2 मध्ये तुम्ही ह्या चार गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहेत आणि ह्या चार गोष्टीच्या बेसिस वरती या सर्व चारही बेसिक अंडरस्टँडिंगच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला पुढे सॉल्व करायला लागतील, न्यूमेरिकल सॉल्व करायला लागतील, परत थेरॉटिकल क्वेश्चन्स असतील. बरोबर, ह्या सर्व गोष्टी सॉल्व करण्यासाठी हा पुढे लागतात. मग आजच्या सेशन मध्ये आपण काय शिकणार आहोत की काल जे आपण ह्या चार गोष्टी शिकलो आहोत, वेवलेंथ, एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड. बरोबर, ह्या चारही गोष्टीच्या आधारे आज एक आपण नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत की जी मी कालच्या लेक्चरच्या पहिल्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगितली होती की जी आपली वेव्ह आहे, इट इज अ वन टाइप ऑफ अँड इट इज अ टाइप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. टाइप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. बरोबर आहे. मग मी काल तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय की ज्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिक करंट ज्यावेळेस किंवा दोन्हीही ऑसिलेटिंग चार्ज किंवा इलेक्ट्रिक चार्ज पार्टिकल किंवा मॅग्नेटिक चार्ज पार्टिकल ज्यावेळेस दोन्हीही आपसामध्ये एकत्र येतात परपेंडिक्युलर म्हणजे काय की जिथं 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो, कशीचा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो त्याला काय म्हणायचं आपण परपेंडिक्युलर म्हणायचं. मग चला बरं आपण आज ऍक्च्युअली बघू की व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. जे आपण आजपर्यंत शिकत आलो की लाईट इज इन वन फॉर्म ऑफ एनर्जी. बरोबर, लाईट कशी आहे, लाईट इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. आणि परत आपण एक गोष्ट शिकलो होतो की लाईट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. लाईट मध्ये काय असतं, लाईट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves that are transverse in the nature. काय आहे, that are transverse in the nature. म्हणजे ते कसे आहे, नेचर मध्ये कसे आहे, ट्रान्सवर्स आहे. मग काल आपण शिकलो ट्रान्सवर्स वेव्ह. बरोबर, मग आता ज्यावेळेस तुम्ही वेव्ह शिकताय, बरोबर, ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडनल वेव्ह. बरोबर, मग मी काय सांगितलं होतं की ज्यामध्ये की तुम्हाला क्रेस्ट आणि क्रेफ्ट बघायला भेटेल. क्रेस्ट म्हणजे काय की हा जो पोर्शन आहे, हा जो क्रेस्ट आहे, हा जो थ्रेडचा पोर्शन आहे की हा जो पोर्शन आहे याला काय म्हणतात, ट्रान्सवर्स वेव्ह म्हणतात. काय म्हणतात, ट्रान्सवर्स वेव्ह म्हणतात. आणि लॉंगिट्युडनल वेव्ह म्हणजे काय की ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन आणि कॉम्प्रेशन, रिफ्रॅक्शन प्लस कॉम्प्रेशन या दोन गोष्टी येतात, त्याला काय म्हणायचं, लॉंजिट्युडनल वेव्ह म्हणायचं. मग चला बरं आता बघू की आपले जे मेन कन्सेप्ट आहे की आपल्याला शिकायचं काय आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय की ज्या सोलर रेडिएशन स्ट्रॉम्स मुळे पण निर्माण होतात. की ज्यावेळेस तुम्ही बघता की ज्यावेळेस आपण अवकाशामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं हे बघतो त्यावेळेस तिथं सोलर रेडिएशन जेव्हा होतात, रेडिएशन स्ट्रॉम्स ज्यावेळेस तयार होतात की ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल बघा की जर अर्थ असेल तर आपल्या अर्थ वरून की जे मॅग्नेटिक वेव्ह आहेत, बरोबर, ह्या मॅग्नेटिक वेव्ह कोणासंग ट्रान्सफर होतात, सोलर रेडिएशन संग ट्रान्सफर होतात. त्यावेळेस पण तिथं काय तयार होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार होतात. बरोबर, मॅग्नेटिक वेव्ह तयार होऊ शकतात.
बरोबर. मग आता ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय आहे बघू बरं. मग चला, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, इट इज प्रोड्युसेस बाय द ऑसिलेटिंग द चार्ज प्रोड्यूस बाय म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्हणजे काय की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक बरोबर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय की when a wave produces काय म्हणतात की जी वेव्ह प्रोड्यूस होते बाय ऑसिलेटिंग चार्ज पार्टिकल्स. काय कोणते पार्टिकल, चार्ज पार्टिकल्स, ऑसिलेटिंग चार्ज which produces mutually perpendicular oscillating electric and magnetic field. काय आहे की ज्यामध्ये की तुम्ही बघता की एक चार्ज पार्टिकल आहे बरोबर, किंवा तुम्ही एखादा चार्ज कन्सिडर करू शकता की ज्यामध्ये एखादा चार्ज आहे की तो ज्या चार्ज पार्टिकल मुळे काय होतं की इट प्रोड्युसेस बाय म्युच्युअली परपेंडिक्युलर ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. ज्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड ऍज वेल ऍज मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणायचं आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतात. मग आता ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, द डायरेक्शन ऑफ द प्रोपगेशन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आर द बोथ इन टू द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड रिस्पेक्टिव्ह. बरोबर. मग तुम्ही जर आता जर ही वेव्ह बघितली, मग काय की याच्यामध्ये ही वेव्ह कशी फॉर्म होते की ऑसिलेटिंग चार्ज पार्टिकल किंवा एखादा ऍटम तुम्ही घेतला की जो ऍटम हा चार्ज असेल बरोबर, द चार्ज पार्टिकल चार्जेस प्रोड्युसेस प्लस ऑसिलेटिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक this forms the electromagnetic. बरोबर. मग आता तुम्ही जर बघितलं की ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे बरोबर, मग आता आपण बघू की ज्यावेळेस तुम्ही ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ऍक्च्युअली असते कशी बरोबर. जसं तुम्ही पोलार कोऑर्डिनेट्स काढता बरोबर, जसं तुम्ही जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा जॉमेट्रिक मध्ये बघता की ज्यावेळेस आपण पोलार कोऑर्डिनेट्स काढतो कोणते, एक्स वाय आणि झेड बरोबर. मग आपण काय करू, कन्सिडर करू हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा काय आहे, झेड ऍक्सिस आहे बरोबर. मग मी काय केलं की ह्या एक्स ऍक्सिसला काय केलं, इलेक्ट्रिक फील्ड दिली बरोबर, ज्याला आपण कशाने डिनोट करतो, ई. आणि जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कुठे देऊ, झेड ऍक्सिस, त्याला आपण कशाने डिनोट करतो, बी. मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज डिनोटेड बाय द कॅपिटल बी. मग आता जर ह्या डेफिनेशन प्रमाणे गेलं की चार्ज द वेव्ह प्रोड्युसेस बाय द ऑसिलेटिंग चार्ज इन विच प्रोड्युसेस बाय द म्युच्युअली परपेंडिक्युलर. जर म्युच्युअली परपेंडिक्युलर जिथं वर्ड असेल म्हणजे तिथं त्याचा अँगल किती असेल, अँगल शुड बी 90 डिग्री. अँगल शुड किती असेल, 90 डिग्रीचा अँगल असेल बरोबर. मग आता मी काय करतो की याच्यावर एक वेव्ह काढून घेतो बरोबर. मग पहिल्यांदा मी काय केलं, इलेक्ट्रिक फील्डची वेव्ह काढली आणि बघा जी वेव्ह जनरेट होतीये ती अराउंड द एक्स ऍक्सिस जनरेट होती. कुठे जनरेट होते, अराउंड द एक्स ऍक्सिस. मग मी काय केलं, इथे इलेक्ट्रिक फील्ड जनरेट केली बरोबर. आणि मी काय केलं, त्याच्यानंतर झेड ऍक्सिसला मी काय केलं की झेड ऍक्सिस वरून मी काय केलं, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप केली
त्याच्यानंतर झेड ऍक्सिसला मी काय केलं की झेड ऍक्सिस वरून मी काय केलं एक मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप केली. बरोबर. मग एक सेकंड मी परत एक ड्रॉ करतो. हे झाली कोणती इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द एक्स ऍक्सिस आणि ही काय झाली वाय झाली. बरोबर. ही कोणती झाली मॅग्नेटिक फील्ड झाली. ही कोणत्या ऍक्सिसला आहे झेड ऍक्सिसला आहे. बरोबर. हे कोणता ऍक्सिस झाला एक्स ऍक्सिस झाला हा वाय झाला हा झेड झाला. मग ह्या झेड ऍक्सिसला काय आहे मॅग्नेटिक फील्ड आहे. ह्या वाय ऍक्सिसला काय आहे इलेक्ट्रिक फील्ड आहे. बरोबर. मग आता आपल्या डेफिनेशन प्रमाणे आपलं डेफिनेशन काय सांगतंय की द वेव्ह प्रोड्युसेड बाय द ऑसिलेटिंग चार्ज विच इज प्रोड्युसेड म्युच्युअली परपेंडिक्युलर. बघा बरं आता हा काय आहे म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणजे काय हा किती पाहिजे 90 डिग्री पाहिजे आहे का. बरोबर. तुम्ही जर प्रत्येक वेव्ह जर बघितली मी जर ह्या वेव्हला जर एक बॉक्स काढला बरोबर तर तुम्ही बघताल की त्या दोन्हीही वेव्ह एकमेकाला 90 डिग्री आहे. कशा आहेत एकमेकाला कशा आहे 90 डिग्री आहे. बरोबर. म्हणजे काय की ह्या दोघांमध्ये जो तयार होणारा अँगल आहे तो काय आहे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. म्हणजे कोणता आहे 90 डिग्रीचा अँगल आहे. बरोबर. मग आता हे जे वेव्हज आहेत बरोबर मग ह्या वेव्हज काय आहे की ज्या वेव्हज कशामुळे क्रिएट होतात इलेक्ट्रिक फील्ड मुळे तयार होतात. परत कशामध्ये तयार होतात मॅग्नेटिक फील्ड मुळे तयार होतात. द ऑसिलेटिंग ऑफ द इलेक्ट्रिक अँड द मॅग्नेटिक इन वेव्ह इन द 90 डिग्री फॉर्म इज कॉल्ड ॲज द वेव्ह डायरेक्शन. बरोबर. मग ही झाली काय याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक. बरोबर. याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे की याच आपल्या डेली लाईफ मध्ये खूप सारे ऍप्लिकेशन्स आपण यूज करतो. जसं मेडिकल फील्ड झालं हॉटेल इंडस्ट्रीज झालं आपल्या कुकिंग पर्पज मध्ये झालं की आपण काय करू शकतो डिफरंट वेव्ह झालं किंवा कॅन्सर ट्रीटमेंट झालं की याचा हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे याचा खूप ठिकाणी आपण काय केलं जातं यूज केला जातं. मग चला बरं बघू की आपण कुठे कुठे ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला आपण शोधू शकतो. आता ही जी इलेक्ट्रिक फील्ड बघितलं तर या इलेक्ट्रिक फील्डचे काही आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघू. बरोबर. आता ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे बरोबर ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे इट इज प्रोड्युसेड बाय द बोथ balance the electric as well as magnetic field. हे काय करते की दोन्ही वेव्हजला एक दुसऱ्यासाठी प्रोपोगेट करण्यासाठी प्रोपोगेट म्हणजे काय की एक दुसऱ्यामधून जर जाण्यासाठी ही जर अशी जात असेल ही जर अशी जात असेल तर ह्या दोघांना प्रोपोगेट करण्यासाठी जर बॅलन्स करतो त्याला काय म्हणतो आपण की जिथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार होतो. मग आता ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे बरोबर इट डज नॉट रिक्वायर बरोबर कधी क्वेश्चन येतो डज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रिक्वायर मीडियम ऑर नॉट. बरोबर. जर आता याचे दोन ऑप्शन्स आहेत बरोबर की हा मीडियम मधून पण ट्रान्सफर होऊ शकतो आणि इट डज नॉट रिक्वायर द एनी मीडियम. बरोबर. याला काही गरज नाहीये मीडियमची पण गरज नाही. इट डज नॉट रिक्वायर द एनी मीडियम बिकॉज इट इज अ वन टाइप ऑफ एनर्जी. बिकॉज ही काय आहे इट इज अ वन टाइप ऑफ एनर्जी आहे. ही जर एनर्जी आहे तर मग एनर्जी जर ट्रान्सफर होते तर त्याला कसल्या प्रकारची मीडियमची गरज आहे. बरोबर. सपोज फॉर एक्झाम्पल मी जर इथं जर हायड्रोजनची जर एनर्जी लेवल काढली बरोबर ही झाली माझी फर्स्ट एनर्जी.
ही झाली सेकंड एनर्जी, ही झाली थर्ड एनर्जी. काय झाली? मी जर थर्ड एनर्जी काढली एन इज इक्वल टू थर्ड, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही KELMN शोधलेला त्यावेळेस तुम्हाला माहित असेल की एनर्जी लेवल डायग्राम आपण काढतो एखाद्या ऍटमची, बरोबर. आता ह्या ऍटम मध्ये मी काय केलं की जेव्हा मी हाय ऑर्बिट मधून, बरोबर, हाय ऑर्बिट मधून लो ऑर्बिट मध्ये एंटर करतो, म्हणजे मी जर ह्या थर्ड एन इज इक्वल टू 3 KELMN शेल मधून जर खालच्या शेल मध्ये उतरत असेल, बरोबर, या थर्ड एनर्जी पासून जर खाली येत असेल तर ऑब्विसली ज्यावेळेस मी एखादी एनर्जी लूज करतो त्यावेळेस तो काय करतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जनरेट करतो. काय करतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर द जनरेटेड when any atom which is from the high to low emission it emits the electromagnetic wave. मग हे काय झालं की जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत की त्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जनरेट केले जाऊ शकतात. मग आपण परत असं पण म्हणू शकतो की जे ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक चार्ज अँड मॅग्नेटिक फील्ड रिजनरेट इच अदर अँड मेक्स अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये आपण जनरेट करतो, बरोबर, जी वेव्ह जनरेट केली जाते त्याला काय म्हणलं जातं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही जनरेट केली जाते. मग आता ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत, बरोबर, याचे जर तुम्ही एक्झाम्पल्स बघितले, बरोबर, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत, बरोबर. मग पहिला आहे गॅमा रेज, बरोबर. त्याच्यानंतर एक्सरेज, थर्ड वन आहे कोणता? अल्ट्राव्हायोलेट रेज, त्याच्यानंतर व्हिजिबल लाईट, बरोबर, आणि त्याच्यानंतर इन्फ्रारेड, सिक्स्थ वन कोणता आहे? मायक्रोवेव्ह, आणि लास्ट वन आहे रेडिओ वेव्स. जर तुम्ही या सर्व गोष्टींना जर एकत्र केलं, या 7 थिंग्सला जर एकत्र केलं तर याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता हे स्पेक्ट्रम म्हणजे काय की हा एक काय असतो? बँड असतो. काय असतो? बँड असतो की ज्यामध्ये आपण जो डिसाइड करतो की ही किती वेव्हलेंथची इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. मग जसं तुम्ही बघाल की फॉर एक्झाम्पल जसं जर तुम्ही वरून जर खाली येसाल, बरोबर, गॅमा रेज पासून जर खाली आले तर त्यामध्ये काय होतं की फ्रिक्वेन्सी कमी होती. काय कमी होती? फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. आणि काय इन्क्रीज होतं? फ्रिक्वेन्सी जर डिक्रीज झाली तर इन्क्रीज इन वेव्हलेंथ. काय होतं? इन्क्रीज इन वेव्हलेंथ, बरोबर. म्हणजे काय होतं? फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ हे काय एकमेकाला रेसिप्रोकल आहे. काय आहे? रेसिप्रोकल आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही जर स्पेक्ट्रम लाईट बघितली की त्याच्यामध्ये जर स्पेक्ट्रम बघितलं गॅमा रेज, एक्स रेज, यूव्ही रेज आणि व्हिजिबल लाईट आणि 5 इन्फ्रारेज, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्ह. मग याच्यामध्ये काय होतं की तुझं गॅमा रेज आहे, बरोबर. मग याच्यामध्ये काय होतं की फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते आणि वेव्हलेंथ काय होते? इन्क्रीज होते. जसं वरून खाली येतात. जर तुम्ही रेडिओ वेव्हची जर वेव्हलेंथ काढली तर काय होते? जर रेडिओ वेव्हची जर वेव्हलेंथ काढली तर तो एक वेव्ह इथं आणि एक वेव्ह इथं देतो. ऍज कम्पेअर टू कोणा संग? कम्पेअर विथ गॅमा रेज. जर मी गॅमा रेजचं जर वेव्हलेंथ काढली तर गॅमा रेजची वेव्हलेंथ कशी अशी, बरोबर, की ज्यामध्ये जास्त वेव्हज प्रोड्यूस होतात, बरोबर. मग इथं आपण काय म्हणू शकतो की फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल विथ द वेव्हलेंथ when it emits from the gamma rays to the radio wave. याचा सिक्वेन्स आपण लक्षात ठेवला पाहिजे की हा जर उद्या विचारला गेला नीट जेव्हा येईल तर आपल्याला सांगता आला पाहिजे की रेडिओ वेव्हचा वेव्हलेंथ जास्त आहे ऍज कम्पेअर टू द गॅमा रेज. मग एक्स रे झालं, अल्ट्राव्हायोलेट रेज झालं, व्हिजिबल झालं आणि इन्फ्रारेड झालं आणि मायक्रोवेव्ह झालं
ह्या जे रेडिओ वेव्ज आहेत की यामध्ये आपण काय करू शकतो की आपण यामध्ये चेक करू शकतो की कोणाचं किती वेव्हलेंथ आहे आणि किती. मग आता हे झाले नेक्स्ट वन. मग याच्यामध्ये व्हिजिबल लाईट्स आहेत, त्याच्यानंतर जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहे, एक्स रेज आहे, गॅमा रेज आहे, बरोबर. हा मायक्रोवेव्ह आहे. आता हे जर तुम्ही मायक्रोवेव्ह जर बघितला, बरोबर. आता रेडिओ वेव्ह म्हणजे काय की जे आता आपण हे एक ऍप्लिकेशन्स मध्ये जाऊ. रेडिओ वेव्ह म्हणजे काय की ज्या वेव्ह आपण रेडिओवरती ऐकतो, रेडिओ स्टेशन वरून, बरोबर, की ज्या स्टेशन वरून ज्या वेव्ह जनरेट केली जाते, बरोबर. मग रेडिओ स्टेशन वरून काय केलं जातं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जनरेट केले जातात, बरोबर. मग ह्या काय केलं जातं एका अँटेनाच्या सहाय्याने सोडले जातात आणि परत ते कॅप्चर करण्यासाठी वी यूज द वन अँटिना टू कंट्रोल इट. मग मायक्रोवेव्ह आहे, आपण घरामध्ये मायक्रोवेव्ह यूज करतो फॉर हिटिंग एनी फूड सबस्टन्सेस, फूड सबस्टन्स साठी यूज केलं जातं, बरोबर. मग इन्फ्रारेज आहे, त्याच्यानंतर व्हिजिबल लाईट. म्हणजे व्हिजिबल लाईट आपण बघितले आहे, बरोबर. ज्या व्हिजिबल लाईट असतात कोणत्या कोणत्या असतात व्हिजिबल लाईट, जो आपण रेनबोचा कलर बघितला, व्हायलेट, इंडिगो, बरोबर. त्याच्यानंतर ब्ल्यू, त्याच्यानंतर ग्रीन, येलो, बरोबर, ऑरेंज अँड हे झाले आपल्या कोणत्या लाईट्स, व्हिजिबल लाईट झाल्या. ओके. ऍज वी सी की जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे म्हणजे हा काय आहे की इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हा काय आहे आपण शिकलो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. मग वाय ईएम, मग आता ईएम कशामध्ये ट्रान्सफर होतात की ह्या जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत त्या आपण ट्रान्सफर करायला सांगतो. मग आता जर तुम्ही हा जर वेव्हलेंथ, ह्या जर व्हिजिबल लाईट्स आहेत, काय आहे व्हिजिबल लाईट्स आहे. मग व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथ किती आहे की ह्या ज्या व्हिजिबल लाईट्स चालू होतात ह्या चालू होतात फ्रॉम द 318 नॅनोमीटर टू 720 नॅनोमीटर. म्हणजे काय की यांची रेंज कुठून पासून सुरू होते, 380 नॅनोमीटर पासून सुरुवात होते आणि 720 नॅनोमीटर पर्यंत संपते. मग आता जर आपण बघितलं की प्रत्येकाची जर आपण जर काढली तर रेड या व्हिजिबल लाईटची जर आपल्याला जर वेव्हलेंथ काढायची असेल तर ह्या रेडची वेव्हलेंथ किती आहे, लॅम्बडा किती भरतो त्याचा की 620 टू 780 नॅनोमीटर, 620 टू 780 नॅनोमीटर, बरोबर. जर आपण कशामध्ये डिनोट करतोय लॅम्बडा मध्ये, बरोबर. 620 टू 780 नॅनोमीटर. मग ऑरेंजचा किती आहे, जर तुम्ही ऑरेंजचा जर बघितला तर ऑरेंजचा आहे 500 टू 620 नॅनोमीटर. तर ऑरेंजचा किती आहे 500 टू 620 नॅनोमीटर, बरोबर. मग त्याच्यानंतर येल्लोचा किती आहे, येल्लोचा आहे, बरोबर. येल्लो इज अप्रॉक्सिमेट टू द, येल्लोचा किती आहे की येल्लो हा आहे 570 टू 590 नॅनोमीटर, 570 टू 590 नॅनोमीटर, बरोबर. तर याची वेव्हलेंथ किती आहे 570 टू 590, सॉरी याची वेव्हलेंथ आहे 590 टू 620 नॅनोमीटर. मग ते 570 टू, मग नेक्स्ट याची किती आहे 500 टू 570 नॅनोमीटर. ग्रीनची वेव्हलेंथ किती आहे 570 नॅनोमीटर. मग नेक्स्ट वन जर आपण ब्ल्यूची जर बघितली तर ब्ल्यूची आहे 450 टू 500 नॅनोमीटर. किती आहे 450 टू 500 नॅनोमीटर. आणि त्याच्यानंतर इंडिगोची, त्याच्यानंतर कशाची आहे ब्ल्यू आणि इंडिगोची, व्हायलेटची आपण याची नॅनोमीटर मध्ये काढू शकतो. सो ह्या ज्या गोष्टी आहेत की ह्या ज्या आपण जे नॅनोमीटर मध्ये काढली की जनरली ह्या सुरू होतात 380 नॅनोमीटर टू 720 नॅनोमीटर. मग याच्यामध्ये कोणता आहे ब्ल्यू आणि त्याच्यानंतर काय आहे इंडिगो येतो की हा जो इंडिगो आहे हा सुरू होतो 380 नॅनोमीटर टू 450 नॅनोमीटर. सो
हा एक डिफरंट कन्सेप्ट. मग आता हे जे आहे की हा डिपेंड्स अपॉन इन ईच व्हेरिएबल. मग ह्या काय आहे की ह्या ज्या लाईट्स आहेत दे आर कॉल्ड ॲज द मोनोक्रोमॅटिक लाईट. कॉल्ड ॲज द मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनो म्हणजे काय की सिंगल लाईट. काय आहे सिंगल लाईट. सपोज एखाद्या एलईडी मधून तुम्ही एखादी लाईट इमिट केली तर त्यावेळेस कशामध्ये इमिट होते. इट इज इमिटेड इन द सिंगल मिली. इट इज कॉल्ड ॲज द नॅनोमीटर. ओके. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मोनोक्रोमॅटिक लाईट. म्हणजे हे काय आहे की ज्या व्हिजिबल लाईट आहे, व्हिजिबल लाईट्स आर कॉल्ड ॲज द लाईट्स आर कॉल्ड ॲज द मोनोक्रोमॅटिक lights. बरोबर. So these are called as the monochromatic light.